काही वर्षांपूर्वी अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेत सुमारे करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता। या प्रकरणी शासकीय लेखापरीक्षकांनी पतसंस्थेचे रितसर लेखापरीक्षण केल्यानंतर या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह 7 सेवकांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। यात दिनकर भोसले यांचाही समावेश होता। दरम्यान भोसले यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विषारी औषध प्राशन केलं होतं। त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता। कोणताही संबंध नसताना या प्रकरणात गोल्याच्या कारणाने त्यांनी ही आत्महत्या केल्याचं त्यांनी त्यांच्या 12 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। त्यांच्या या आत्महत्येला सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह 4 जण जबाबदार असल्याची तक्रार करीत मृत भोसले यांची पत्नी कल्याणी भोसले हिने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती। सुमित्रा सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यात सापडलेल्या आरोपीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सुमित्रा सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्राच्या सहकार इतिहासाला लागलेला काळा डाग आहे। त्याबद्दलचं पूर्ण सत्य आतापर्यंत कधीच समोर आलं नाही। त्यात किती जणांचे पैसे बुडाले, किती जणांचे माघारी मिळाले, कर्ज कोणी घेतलं, कोणी बुडवलं याबद्दल कोणाला काही माहिती नाहीये। याबद्दल मृत दिनकर भोसले यांची पत्नी कल्याणी भोसले आणि त्याच्या मुलांकडून मिळालेल्या माहितीनुसार वादसवाद दिसतंय। त्याहीपेक्षा हा घोटाळा जास्त भयंकर असल्याचं समजतंय। कॅश पैसे 20 लाख रुपये कुठली पतसंस्था कर्ज म्हणून देते का कोणाला? नाही देत। तो चेक माझ्या नावावर जर कर्ज असेल तर माझ्या नाव कुठल्या तर बँकेत त्यांची एक हिस्ट्री तर पाहिजे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, की बाबा ह्या बँकेत तुमचा कर्ज दिलंय 10 लाख 20 लाख तुम्हाला, ह्या बँकेत चेक वाटलाय। असं काय नाही, चेक बी वाटला नाही, कर्ज बी दिलं नाही, डॉक्युमेंट लावले चौथ्याची, पैसे नेल्यात 5वेनी, हे सगळे पैसे लंपास करून सगळ्या तालुका देशोधडीला लावलाय। ह्याच्या पाठीमागे कोण वाटतं तुम्हाला? 100% जयसिंह मोहिते पाटील, दुसरं कोणच नाही। 100% त्यांनीच बुडवले, पैसे त्यांनीच खाल्लेत, कोणी 1 रुपया खाल्लेला नाहीये। ह्यांच्या बागेतला आंबा चोरून नेत नाही कोण, आंबा खायची परमिशन नाही कामगाराला। हे एवढं 1100 कोटी कोण कामगार वाटा करत असतील, एवढं आता दिशाभूल करतात। 1100 कोटी दिले, 50 कोटी राहिले, 1 रुपया कुणाला दिलेला नाही। ह्यांचा नारळ पडला तर कोण उचलत नाही यांच्या बागेतला, एवढी रहिशे देणे। 1100 कोटीचा घोटाळा कामगार करणार। मोहिते पाटलांनी दिनकर भोसलेंवर 10 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप केला। त्यांना पतसंस्थेकडून नोटिसा बजावत व त्यांना वैयक्तिक पातळीवर धमक्या देत 10 कोटींची परतफेड पतसंस्थेत करण्याचा तगादा लावला। यावर कल्याणी भोसले यांनी काय सांगितलंय बघूया। माझा संसार उद्ध्वस्त झाला, माझे मिस्टर गेले, माझं एवढं नुकसान होऊन पण आता 2016 ते 24 आता 8 वर्षाचा पिरियड आहे, तरी पण हे लोक बाहेर आहेत ना, व्यवस्थित राहतात, व्यवस्थित जीवन जगतात। मग सर्वसामान्य काही जीवन जगायचा अधिकार नाहीये का? यांच्या दहशतीमुळे तर हे सगळं घडलं ना। दहशतीमुळे तर ह्याच्या आधी मला डिपार्टमेंटने स्वतः विचारलं की तुम्ही एवढ्या झाशीच्या राहण्यासारख्या आहेत, तेवढं तुम्ही एवढ्या व्यक्ती व्यापार केला, मग हे तुम्ही अगोदर का सांगायला नाही आला? मग त्यामुळे तुम्ही त्यांचं बघितलं म्हटलं सगळं घरदार किंवा त्यांची जी राजकारणातली जी ही आहे, त्यांच्या घरातच सगळे मंत्रिपद होते, सरपंच पदापासून सगळे असे, तर त्या घरावर म्हणलं अगोदर डेअरिंग कोण करणार म्हणलं, त्यामुळे मी केली नाही म्हणलं भीतीपोटी। आता माझे मिस्टर गेले, माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं तू लढ, 12 पानी सुसाईड नोट्समध्ये मोहित्याचा इतिहास लिहिला, तर मी कशाला थांबू म्हटलं, म्हणून मी नंतर FIR नोंद केला त्यांच्यावर। यातील अजून धक्कादायक माहिती अशी की माळशिरस तालुक्यातील अनेक लोकांकडून अशा प्रकारची वसुली झाली आहे। सगळ्या माळशिरसने सुमित्रा पतसंस्थेच्या नावावर ज्या मोहिते पाटलांच्या बुक्क्यात तोंड दाबून सहन केल्या, त्यांना कल्याणी भोसलेंच्या नावाने अखेर किंकाळी फुटलेली आहे। हे भोसले कुटुंब स्वतः देशोधडीला लागेपर्यंत हा अन्याय का सहन करत होतं? या प्रश्नाच्या उत्तरात मोहिते पाटलांच्या राजकीय कारकिर्दीचं गमक लभलेलं आहे, ते म्हणजे दहशत। अगदी आत्महत्येच्या टोकापर्यंत येईपर्यंत भोसले कुटुंबाने सर्व अन्याय सहन केला, कोणीही पोलीस तक्रार करण्याची हिंमत केली नाही। अगदी आत्महत्या झाल्यानंतर ही पोलीस तक्रार दाखल करणं त्यांना मुश्किलीचं ठरलं, कारण ज्याच्या घरात ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतची सगळी राजकीय पदं आहेत, त्यांच्या विरुद्ध एक ज्युनियर कारकून काय करणार? अशीच अवस्था माळशिरसमधल्या अनेकांची आहे।